नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येते। खोपटे इथं झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी बस चालक आणि कंडक्टरला मारहाण केली होती। त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे उरण मार्गावर धावणारी 30 आणि 31 नंबरची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागपुरात महिला लोको पायलट्सच्या समस्यांबाबत महिला आयोगाने दखल घेतली आहे। मालगाड्या चालवण्याच्या ड्युटीवर महिला लोको पायलटच्या होणाऱ्या कुचंबनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या। त्यामुळे आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी नागपूर रेल्वे स्टेशनवर पाहणी केली आणि महिलांच्या समस्या जाणून घेतल्या। वसई पूर्वेच्या उड्डाणपुलापासून गोखिवरे नाक्यापर्यंतच्या रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। रस्त्यावर माती टाकून ठेवल्यानं परिसरात प्रचंड धूळ माती उडतीये। त्यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावरील शनी घाटाचं सुशोभीकरणाचं काम रेंगाळलंय। गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे। बांधण्यात आलेली कॉन्क्रीट भिंत ही निकृष्ट दर्जाची असल्यानं ही भिंत पुन्हा उभारण्याची मागणी भोर शहर शिवसेना आणि भाजपने केली आहे। रायगडमधील इरसालवाडीतील दडग्रस्त कुटुंबियांना लवकरच हक्काची पक्की घरं मिळणार आहेत। चौक गावाजवळ पुनर्वसन प्रकल्पाचं काम सुरू आहे। अवघ्या 3 महिन्यात 50% काम पूर्णही झालंय। प्रत्येक कुटुंबाला 3 गुंठे इतकी जागा आरक्षित करण्यात आली आहे। त्या 603 चौरस फूट घराचं बांधकाम करण्यात आलंय। या घरांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील हदगडमध्ये पॅराग्लायडिंगचा शुभारंभ झाला। यामुळे सापुताऱ्याप्रमाणे या ठिकाणीही विकासाला चालना मिळेल, तसंच इथल्या स्थानिकांना रोजगारही मिळेल। महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्यानं याचा शुभारंभ झाला।